वळीव लाडू, सुंठ, रवा या पात्राचं माप घेत आहे. रवा 2 माप, बेसन पिठाचं 1.25 माप, सुंठ 1 चमचा, 2 चमचे बडीशेप पावडर, मीठ चवीनुसार, थंड तेल 200 ग्राम, याला चांगलं मळून घ्यायचं. गाठी फोडायच्या. यात काढते. चाटा लावलेलं हे अर्धा तास मुरण्यासाठी झाकून ठेवायचं. थोडं थोडं पाणी टाकून तिंबून घ्यायचं. यात रवा आहे म्हणून 2 तास भिजून ठेवायचं. थोडंसं याला
थोडंसं पाण्याचं थोडं पाणी लावून घेते. बरोबर घेते. असं ठेवायचं. झाकून ठेवायचं म्हणजे सुकत नाही. डिंक असतो याला. बेसन पीठ, खसखस, गूळ खिसून घेतला. कुटवून घेतलाय मी डिंक. कुटून घेते. एवढ्या गुळाला चमचा बारीक करून घेतलेला डिंक, बेसन पीठ 4 चमचे, तेल, लोखंडाची कढाईत तळून घ्यायचं. गूळचं मिश्रण
वरून खसखस टाकायची. गूळचं मिश्रण हे टाकायचे. तळून झाल्यानंतरचं तेल